व्यसनाधीन लोक व्यसन शिकवतात का माहिती आहे का? याच्या खिशात आहे तोपर्यंत बरं, ज्या दिवशी याच्या खिशात नसेल त्या दिवशी याच्याकडनं प्यायची. 10 वेळेस लोक फुकट पाजतील, 10 वेळेस फुकट पाजतील, पण एक वेळेस आपल्याकडनं पिल्याशिवाय राहणार नाही. हा बरोबर ना? हा, फुकट पिताना मजा वाटते हो, पण एक दिवस ती परतफेड करावी लागते, हे विसरू नका. व्यसनाधीन करणारा कुठे मित्र असू शकतो? नाही माई बाप, तो मित्र नाही, खरा आमचा वैरी आहे, पण तो आम्हाला आमचा वाटतो, सख्खा भाऊ आम्हाला वैरी वाटतो. अरे जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तो आहे. एकदा भिकारी बना आणि नंतर त्या मैत्रीला जपण्याचा प्रयत्न करा, तोच मित्र तुम्हाला दूर करेल. माय बाप, हे कलियुग आहे आणि आम्हाला तो आमचा वाटतो, पण सन्मान कुणाला? त्याला. काय चाललंय? कलियुग आहे. तरुणी प्रभुता के हे शालको बुद्धिदायक. याही पुढे बोलतात, कन्या विक्रयनो लोभात, थोड्या धनापोटी दंपती नाम चकलकनम. थोड्याशा धनापोटी, थोड्याशा धनापायी स्वतःच्या मुलीला सुद्धा विकायला लोक मागे पुढे पाहत नाहीत. आज आपण पेपर आधी वाचता, मोबाईलचा जमाना आला, बापाला मुलगी कळत नाही. अरे आज बाप वैऱ्यासारखा वागतो, स्वतःच्या मुलीला विकतो. कलियुग आहे माय बाप. कन्या विक्रयनो लोभात दंपती नाम चकलकनम. पैशापोटी आज मुलीला विकायला लोक मागे पुढे पाहत नाही. कित्येक मुलींचे जीवन बर्बाद केले स्वतःच्या बापाने. व्यसनाधीन होऊन व्यसनाच्या पोटी थोड्या पैशासाठी आपल्या मुलीला विकलेला आहे लोकांनी. कित्येक उदाहरण आपल्याला मिळतील. म्हणून कन्या विक्रयनो लोभात दंपती नाम चकलकनम. नारद म्हणतात, महाराज हे ज्यावेळेस बघितलं माझं मन असमाधान झालं. जेव्हा मी श्रीधाम वृंदावनला आलो तिथे मात्र एक अचंबा बघितला. फक्त स्पर्श करून आता मी पुढे जाणार आहे. महात्म्य संपवतो 5-6 मिनिटांमध्ये. नारदजी म्हणतात, मी जेव्हा श्रीधाम वृंदावनमध्ये आलो तिथं मात्र एक फार विचित्र दृश्य बघितलं. एक 16 वर्षाची मुलगी, तिच्या मांडीवरती 2 80-90 वर्षाचे म्हातारे अगदी क्षीण अवस्थेमध्ये पडलेले असताना मी तिथपर्यंत गेलो. त्या स्त्रीने मला बघितला, आवाज दिला, भो भो साधो क्षण तिष्ठ. नारदजी दूर आहेत, नारदजी दूर आहेत. ती स्त्री बसलेली आहे. हजारो स्त्रिया पंखा करतात, पाणी देतात, तिची समजूत काढतात. ती स्त्री चारही बाजूला बघते, शांत होत नाही. समोर संत नारद दिसतात. तिच्या लक्षात येतं संत आहेत, संताचं दर्शन केल्यानंतर आमच्या कष्टाची निवृत्ती होईल. म्हणून ती स्त्री नारदजींना आवाज देते, भो भो साधो क्षण तिष्ठ मश्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाग हरणो परम. भो भो साधो क्षणं तिष्ठ. हे साधो, एक क्षणभर फक्त थांबा. अरे तुमच्या दर्शन मात्राने कित्येक लोकांच्या कष्टाची निवृत्ती होते. माझ्याही कष्टाची निवृत्ती करा. कुणाकुणाच्या कष्टाची निवृत्ती केली? ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोयम सकलकुशलपात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मि. अरे तुमच्या केवळ दर्शन मात्राने या सर्व लोकांची कष्टाची निवृत्ती झाली ना, माझेही कष्टाची निवृत्ती करा. नारदजी म्हणतात, मा कोण आहात? कोण आहात आपण? परिचय देतात. अहम भक्ती रीती ख्याता इमोमी इमो मे तनयो मतो. माझं नाव भक्ती, हे माझे 2 पुत्र. ज्ञान वैराग्य नामानो. एक ज्ञान एक वैराग्य. माझा जन्म कुठे झाला? उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गतः. नारदजी म्हणतात, मा काळजी करू नका, मी तुमच्या कष्टाची निवृत्ती करतो. नारदजी अनेक प्रयत्न करतात, काही उपयोग होत नाही. वेदांताच्या ऋचा करतात, परिणाम होत नाही. गीता पाठेर मुहुर्मुहू गीतेचा पाठ करतात, थोडे सावध होतात. पाठ संपला, परत खाली पडतात. नारदजी म्हणतात, मा काळजी करू नका, मी संतांना विचारायला जातो. संतांना विचारतात, कोण सांगणार? नारदजीला कोण सांगणार? कोणीच सांगत नाही. म्हणून नारदजी विचार करतात, काय करावं काय करावं. आकाशवाणी होते, सत्कर्म करा नारद, सत्कर्म शुचको नूनम. आता सत्कर्मच नाही तर काय आहे? गीता
वेद वेदांताचारीच्या सत्कर्म आहे, आता कोणता सत्कर्म करायचा? नारदजी म्हणतात आता काय करू? नारदजी तिथनं पळ काढतात, बद्रीनाथ या क्षेत्राच्या ठिकाणी येतात, 4 भावंड दिसतात आणि म्हणतात, हे सनत कुमार, रडण्याचं कारण माझंही आहे, बोला काय काय सत्कर्म करू? सनत कुमार हसतात. सनत कुमार म्हणतात, नारदा फार सोपी गोष्ट आहे, एवढं रडण्याचं कारण काय, एवढं हताश होण्याचं कारण काय? काळजी करू नका, सत्कर्म सत्कर्म दुसरा नाही, श्रीमद भागवत कथा करा, त्याच्यासारखा सत्कर्म कोणता असेल? श्रीमद भागवत करा, त्याच्यासारखा सत्कर्म दुसरा कोणता असेल? नारदजी म्हणतात, भागवत हा महाराज, भागवत कोण करणार? तुमच्यासारखा वक्ता कोण मिळेल? महाराज तुम्ही करा. सनत कुमार म्हणले, नाही, आम्ही एवढ्या लांब जात नाही. ज्ञान वैराग्य भक्ती कशी येणार वरती एवढ्या थंडीत? तुम्ही महाराज एक काम करा, तुम्ही थोडं खाली या, त्यांना थोडं वर आणतो. अगदी हरिद्वार आणि बद्रीनाथ, हरिद्वार आणि वृंदावन मध्यंतरी सेंटरला हरिद्वार आहे. सनत कुमारजी बद्रीनाथला येतात, आनंद नावाच्या तटाच्या ठिकाणी बसतात. इकडनं ज्ञान वैराग्य भक्ती मातेला नारदजी निमंत्रण देतात, सुंदर सिंहासन लावतात. सनत कुमारजी भागवत कथेला प्रारंभ करतात, नमन करतात, वंदन करतात. त्यावेळेस 4 श्रोता 4 वक्ता, ज्ञान वैराग्य भक्तिमाता, नारदजी 4 श्रोता खाली बसले. सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार 4 वक्ता वर बसले. कथेला प्रारंभ होतो. हजारो ज्यावेळेस बसले त्यावेळेस नमन सुरुवात करतात, कोणीच नाही. ज्यावेळेस डोळे बंद करून नमन करतात, भजनादी होतं, संकीर्तन होतं, हजारो लाखो संत येतात, तपश्चर्या सोडून येतात. का? भागवत ऐकायचं, भागवत अमृत प्राशन करायचं. कुणाच्या मुखातनं? सनत कुमारांच्या. हजारो लाखो संत येतात आणि 7 दिवस मोठ्या आनंदाने सनत कुमारजी कथा सांगतात. ज्ञान वैराग्य उठून उभे राहतात, थै 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 नाचतात. सनत कुमारांना नारदाचा प्रश्न आहे, प्रभो, एखादा चांगला व्यक्ती वारकरी त्याने कथा ऐकली त्याचा उद्धार होईल काय नवल, पण एखादा पाप्यातला पापी त्याने जर कथा श्रवण केली तर त्याचा उद्धार होऊ शकतो का? सनत कुमारजी म्हणतात, नारदजी एवढाच प्रश्न आहे ना, ऐका. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार्य रता विमार्ग घा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती दे. ज्यांनी आयुष्यामध्ये कधी सत्कर्म केलं नाही, आयुष्यभर पाप केलं, नको नको ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, कधी माता पित्याचा सन्मान केला नाही, मोठ्याचा कधी आदर केला नाही, कधी एखाद्या भिकाऱ्याला 1 रुपया दान केला नाही, एखाद्या अतिथीचा सन्मान केला नाही, एखाद्या वारकऱ्याला फुकाचं जीवन सुद्धा पाजलं नाही, नको नको ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, अधर्म आयुष्यभर केला, अधर्म करत असताना ज्याचा अकाल मृत्यू झाला, भूतप्रेत योनीमध्ये गेला, त्याच्या नावाने जरी कथा केली त्याचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. एवढं सामर्थ्य माझ्या भागवतामध्ये आहे. प्रेमाने बोला राधे राधे. हा, आणि कधी बघा, महाराष्ट्र सोडताना बहुतांशी कथा किसी के उत्तान की ताई होती है, कुणाच्या तरी वर्षश्राद्धाला, कुणाच्या तरी यासाठीच कथा होते. कोणी आपत्कालीन गेला त्यासाठी कथा. एक परिवार 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करतात, मोठ्या श्रद्धेने कथा करतात.